नाशिक महानगरपालिका निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मधील राजकीय घडामोडींना वेग आलाय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक जिल्हाध्यक्ष आणि दयावान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिनेश जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ कोमल दिनेश जाधव असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात दाखल झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। दादा आगे बढ़ो। या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 18 मधील राजकीय चित्र अधिक स्पष्ट झाले असून शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुती समोरासमोर लढत देणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। दरम्यान महाविकास आघाडीचा पॅनल कोणता असेल आणि अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रभागात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अनुसूचित जाती प्रवर्गातून कोमल जाधव यांनी आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन नवा चेहरा, नवे विचार आणि विकासाचा नवा आराखडा मांडत निवडणूक रिंगणात उतरलाय। तरुण वर्ग आणि नव्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद आता शिंदे गटाला मिळणार असल्याचं चित्र असून जेलरोड परिसरातील प्रभाग 18 मध्ये यंदा महायुतीत मैत्रीपूर्ण पण कडवी लढत अटळ असे संकेत स्पष्ट दिसत आहे। एकूणच प्रभाग 18 मध्ये उमेदवार कोण देतो यावरच आता जय पराजयाचे गणित ठरणार आहे। आज नाशिक महापालिकेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि काँग्रेस प्रदेश सचिव राहुल अशोक भाऊ दिवे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। त्यांच्यासोबत काँग्रेसच्या नगरसेविका आशाताई तडवी, ॲडव्होकेट पूजा प्रवीण नवले आणि सुनील बोराडे या नगरसेवकांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। या सर्व आणि शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोच आहे आणि हा खरं म्हणजे एक विश्वास दाखवलेला आहे। नाशिकमध्ये शिवसेनेला अधिकचं बळ यांच्या प्रवेशामुळे आणि यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे नक्की मिळेल। त्याचबरोबर एका प्रभागापुरतं, एका पॅनलपुरतं मर्यादित त्यांचं काम नाही, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचं जे काही एक नेटवर्क आहे ते इतरही संपूर्ण अनेक भागांमध्ये, अनेक पॅनलमध्ये बाबासाहेबांचे अनुयायी राहतात आणि या सगळ्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत। सर्व लोकांशी, जनतेशी नाळ जुळलेली आहे। हा सर्वसामान्य जनतेतला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत पुन्हा एकदा करतो आणि नाशिक अधिक मजबूत, शिवसेना अधिक मजबूत यांच्या प्रवेशामुळे झालेली आहे आणि त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करतील आणि म्हणून त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि मी देखील त्यांच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारची खात्री आपल्याला मी देऊ इच्छितो।